लता काय ग कसला विचार करतेस? काय नाही ग आपलं असंच. लता तू जास्त विचार करत जाऊ नकोस ग, थाळीच लई तुटत ग. मग काय करू सांग की, किती दिवस असं दुःखाचं वजं व्हायचं ग? आपल्या नशिबात कधी सुख येणारच नाही का ग? पोरी, गरीबाचा जन्म हा गाढवासारखा असतो बघ. गाढवाला त्याच्या पाठीवर वजं व्हायल्याशिवाय त्याचा मालक जगायला देत नाही, आणि गरीबाला त्याचं नशीब दुःखाचं वजं व्हायल्याशिवाय गप्प बसू देत नाही बघ. ते काय नाही काय, पण आपल्याला आपल्या नशिबावर मात करायलाच पाहिजे. ते बोलायला सोपं आहे ग पोरी, पण दुःख हे सावलीसारखं असतं, ते गरीबाची पाठ सोडत नाही. आणि गरीबाला दुःखातच सुख मानावं लागतंय बघ. वय मला ते समज कळतं या. मजुरी करता करता आपला बा गेला, आपण बी तेच करतोय. पण बबल्यानं आणि चिंगीनं पण तेच करायचं वय. अगं मजुरी करणं हा गरीबाचा धर्मच आहे, ते नाकारून कसं चालेल? तो आपण पाळूया, पण चिंगी आणि बबल्याच्या नशिबात नको तो कर्म दरिद्री धर्म. अगं मग तू काय करायचं म्हणतेस? अगं त्यांच्या शाळेचं काहीतरी बघावं लागणार. वय पोरी, मला बी तेच वाटतंय अगं, की पोरांनी 4 बुक शिकावी, पण मी आता काय करू ग? अगाय आपण काबाड कष्ट करू, हाडाची काढ होईपर्यंत काम करू, पण त्यांना शाळा शिकवायलाच पाहिजे ग. अगं पोरी, एकाचं 2, दोनाचं 4 असल्याशिवाय कर्ज नाही फिटायचं ग. अगं आहे कर्जाचं काय, ते कधी बी फिटल, पण चिंगी आणि बबल्याची गेलेली येळ परत येणार नाही गाय. वय ते बी खरंच आहे, करू काहीतरी आपण. अरे एखाद्या कधी बसलो एक पाखरू दिसेना. अरे त्याचीच तर वाट बघतोय, येईल थोड्या वेळाने एखादं पाखरू. हाय हाय क्या माल हाय. अरे काय माल हाय आणि बघणाऱ्यांच्या जीवाचे हाल हाय. अगं येतेस का? जवळच लग्नाचा हॉल आहे. अरे 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 हाल हाय, नागिन जशी चाल आहे आणि हरणीची ताल हाय. ए डुचक्यांनो, तुम्हाला तुमच्या आई पण काय मोकळं सोडले काय? काय काम धंदा नाही का तुम्हासनी? तुला बघणं हेच आमचं काम आहे, आणि तुझ्यावर लाईन मारणं योच आमचा धंदा आहे. असं मग माझा हात हाय आणि तुमचा गाल हाय. त्यात पण एक मजा आहे. समजलं काय? अरे काय चाललंय? काय नाही, पोरींची छेड काढायला लाज नाही वाटत? हा तुमच्या घरी आई म्हणे नाहीत वाटत? ए श्रीकांत, तू कशाला मध्ये पडतो? चल. अरे तसं नाही, यांच्या सारख्यांनी आपल्या आई बहिणींची अब्रू चव्हाट्यावर मांडली आहे. तुला काय करायचंय? चल इकडनं. ए तू मध्ये बोलू नकस. पाहुणं तुम्ही अगदी बरोबर बोलताय. ए श्रीकांत, या नादी लागू नको. चल. हो पाहुणं थांबा. ए शिप्पुड्यांनो, जरा काही शिका पाहुणाकडनं. ए चला घरी जा, चल चल चले श्रीपती. हो पाहुणं